गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. आज आहे गुरुवार आणि आता वाजले संध्याकाळचे 7. आम्ही चाललो मेळाव्यामध्ये. मम्मीने त्यांच्या घराजवळ मेळावा भरला आहे, तर तिथे आम्ही जातो आहे थोडंसं एन्जॉय करण्यासाठी. याला घेऊन चाललो आहे आणि रस्त्याने जाताना येताना दिसतं, मग सारखं चालतं मला तिथे जायचं आहे. मग मम्मी पप्पा बोलले घेऊन जा. पप्पा घरी नाही आहेत माझे, पप्पा गेलेत औरंगाबाद. आम्ही 4 जण आहोत, तर आम्ही चाललो सर्व मस्त एन्जॉय करण्यासाठी. जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करेल. उद्याचा अक्षय तृतीयाचा दिवसही शेअर करेल. तर चला पटापट निघूया. कुठे चालला तू? कोणासोबत? गाडीवर जातोय? बाय कर. मग नाही, मी पायी पायी येणार. नाही, रीना पण नाही येते. तू, आई आणि मामा जा. मम्मी आणि सागर गेलेत पुढे, आम्ही दोघी चाललोय पायी पायी, कारण खूप जवळ आहे. तर मम्मीला गुडघ्यांचा त्रास आहे ऑलरेडी, म्हणून म्हटलं तू जा गाडीवर, आम्ही येतो चालत. तेवढंच चालणंही होतं. इथं आल्यापासून मी कंटिन्युअसली झोपणार आहे, म्हणून म्हटलं चला आपण जाऊया पायी पायी. समोरच आहे, दिसतंय आता. चाललो होतो पायी पायी आणि जवळच होतं घरापासून, जास्त काही लांब न होतं, म्हणून म्हटलं चला जाऊया. आणि अशा प्रकारे अक्षय तृतीयाचा बाजार भरलेला होता जवळच, तर खूप छान वाटत होतं. आणि इथे आम्ही मेळाव्याजवळ पोचलोही. एवढं सुंदर वाटत होतं बाहेरून, आणि आतमध्ये काहीच एवढं खास नव्हतं. फक्त माझ्या बाळासाठी आम्हाला तिथे जायला लागले, कारण दररोजचा हट्ट चालू होता की मला इथे जायचं आहे. फक्त फिश टनल सोडलं तर बाकी तिथे काहीच असं इंटरेस्टिंग नव्हतं. फिश टनल खूप छान होतं, पण बाकीचं काही एवढं खास नव्हतं. आणि मग तरी पण आम्ही बराचसा एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं. पण एक आहे की फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला भेटतो, आणि बऱ्याच दिवसांनी येतो, तर अशा काही गोष्टी एन्जॉय केलेल्या बऱ्या असतात, तर त्या आठवणी राहतात आणि बरेचसे मेमरी आपल्याजवळ सेव्ह असतात. म्हणून मग आम्ही इथे जाण्याचं ठरवलं. पण आतमध्ये खरंच खूप छान होतं. जे फिश टनल होतं ते खूप मस्त बनवलेलं होतं, आणि सर्व प्रकारचे फिश होते तिथं, वेगवेगळे. खूप छान वाटत होतं. तर इथे आम्ही अशा प्रकारे माशांसोबत एन्जॉय करत होतो आणि खूप छान वाटत होतं. सर्वात जास्त एन्जॉय तर माझ्या पिल्ल्याने केला आहे, आणि आम्ही खरंच खूप हॅप्पी होतो इथे येऊन, कारण वेगवेगळ्या प्रकारचे फिश बघायला भेटले आम्हाला. जे आम्ही कधी बघितले नव्हते ते फिश आम्हाला इथे बघायला भेटले, म्हणून आम्ही सर्व खूप हॅप्पी होतो आणि खरंच खूप छान वाटलं. पण आतमध्ये जो मेळावा भरलेला होता त्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता थोडाही. तिथे असं काही इंटरेस्टिंग नव्हतं. थोडंसं काही स्पेशल असतं मेळाव्यामध्ये, पण तसं काहीच आम्हाला तिथे वाटलं नाही. तर बस बाबूलाच थोडंसं गाड्यांवर वगैरे बसायला भेटलं, तर तो खूप हॅप्पी होता. बाहेर त्यांनी असे प्रकारचे स्टॅच्यू ठेवलेले होते वेगवेगळे, तिथेही त्याने खूप एन्जॉय केला आणि त्याला खूप वेगळं वाटत होतं. पण ते आम्हाला समजत होतं की एवढं काही इंटरेस्टिंग नव्हतं आतमध्ये, पण तरीही ठीक आहे की पिल्ल्याचा एन्जॉय झाला इकडे आल्यानंतर, हेच खूप होतं आमच्यासाठी. पुढे ब्रेक डान्सवर माझे भाऊ, बहीण आणि पिल्ल्या सर्वजण बसले, पण मी नाही बसले त्यावर, कारण मला ऑलरेडी चक्करचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे खूप दवाखाना लागला आहे. तर मी त्यावर बिलकुल बसले नाही. यांनी सर्वांनी एन्जॉय केला, आणि मग नंतर आम्ही इथे कुल्फी खाल्ली, त्यानंतर दाबेली खाल्ली होतं थोडंसं बऱ्यापैकी, तेही एन्जॉय केलं. त्यानंतर बाबूने इथे ही राईड केली, तर त्याला खूप एन्जॉय वाटत होता, खूप मस्त वाटत होतं. तो हॅप्पी तर आम्ही हॅप्पी, असंच आहे आमचं. तर येस, अशा प्रकारे आम्ही हा मेळावा एन्जॉय केला. बऱ्यापैकी होतं, पण एवढं खास नव्हतं, कारण आम्ही तिकडे भरपूर छान छान जत्रा बघत असतो आमच्या गावाकडे बदलापूरला, म्हणून मग आम्हाला ते जरा कमी वाटत होतं. हा होता नेक्स्ट डे, आणि आदल्या दिवशी मम्मीने पापड बनवून आणले होते उडदाच्या डाळीचे. त्यांना सुकवायचे होते म्हणून इथे ठेवलेले. तर पिल्ल्या त्याच्यावर पूर्ण पाय देऊन चालत होता, म्हणून मग मी त्याला इथे कामाला लावलेलं की असं
हे गाईज इज नेक्स्ट डे मॉर्निंग आणि काल आम्ही खूप सारा एन्जॉय केला. आज आहे अक्षय तृतीया. सकाळपासून आम्ही कामाला लागलेलो आहे. आत्ता मी पूजेचं सारं काम आवरलं आहे आणि पूजा माझी डन झालेली आहे. तिकडे पण मी दरवाजाची पूजा केली, इकडे ही पूजा केली, वरती देवघराची पूजा केली, सर्व काम झालं आहे. माझी बहीण पुरणपोळीचा स्वयंपाक करते. मम्मीची थोडी तब्येत बरी नाही आहे, मम्मी झोपली माझी. तर अशा प्रकारे आम्ही कामं आवरतो. तर पूजा इथे माझी पूर्ण डन झाली आहे. आणि हो, तुम्हा सर्व लोकांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. पप्पांनी इथे मला चहा बनवून आणला. तर सकाळचे आता वाजले 9:30. पूर्णाचं जे जेवण होतं ते पूर्ण माझ्या बहिणीने रेडी केलं होतं. फक्त किचनमध्ये खूप जास्त गरमी होते म्हणून मग तिला म्हटलं थोड्याशा पोळ्या मी करून देते, बाकीच्या तू कर. मग दोघींनी मिळून आम्ही पटापट आवरलं, कारण देवाला नैवेद्यही दाखवायचा होता, लवकर झालं पाहिजे सर्व, म्हणून आम्ही पटापट दोघी मिळून डन करत होतो. तर माझे पूजेचं पूर्ण काम झालं होतं म्हणून मग मी पोळ्या लाटण्यासाठी तिला मदत करायला आली. आणि इथे बघा पोळी किती छान टम्म फुगली, मला खूप आवडलं. त्यानंतर अशा प्रकारे पूजा मांडलेली होती मी आणि देवालाही नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर सर्वांनी जेवायला सुरुवात केली. तर गरम गरम पोळ्या बनवून आम्ही इथे देत होतो आणि हे सर्व अशा प्रकारे जेवण करत होते. पहिल्यांदा माझ्या पिल्ल्याने असं ताट घेऊन जेवण केलेलं आहे म्हणून मी त्याचं ते रेकॉर्ड केलं की मला खूप आवडलं. नाहीतर तो माझ्या हाताने जेवत होता आणि थोडंसं असं राईस वगैरे काही दिलं ना तर तो त्याच्या हाताने खातो, पण असं ताट भरून जेवण त्याने पहिल्यांदा केलं. पूर्ण काही संपवलं नाही, पण तरीही मनाला जरा बरं वाटतं आपल्या की घेतलं. हे गाईज, तर दुपारचे वाजले 4 आणि थोडा वेळ मी झोपली होती. पूर्णाचं जेवण करून एवढी झोप लागत होती. मी आधी ठरवलं होतं की झोपायचं नाही आहे, कारण आम्हाला बॅग पॅकिंग करायची, उद्या निघायचं आहे मावशीच्या घरी. आणि काल आम्ही गेलो होतो जत्रेमध्ये. तर तिथून आल्यानंतर बॅग पॅकिंग करायला बिलकुल टाईम नव्हता, कारण आजचं पूर्ण पूजेचं तयारी करायची होती. मग सकाळी उठल्यावर पूर्ण पूजेचं चालू होते सर्व आवरसावर. त्यानंतर चालू होतं ते म्हणजे पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक. हे सर्व गोष्टी झाल्या आणि अशी झोप यायला लागली की आम्ही सर्वांनी डायरेक्ट झोपून घेतलं. आणि आत्ता उठली आहे तर आता पॅकिंग वगैरे करतो, कारण उद्या सकाळी निघायचं आहे. हा व्लॉग जो आहे कालचा जत्रेचा आणि हा आजचा, तर तो दोघं मिळून येईल. उद्याचा तुम्हाला नवीन व्लॉग मिळेल. तर मी म्हटलं हा व्लॉग चालू आहे तर चला तुमच्याशी थोडंसं बोलून घेऊया. मावशीकडे चाललो आहे उद्या शिरपूरला, तर तिथे राहू आम्ही 2-3 दिवस काहीतरी आणि तिथून रिटर्न येऊ, कारण मला पण लगेच जायचं आहे. तर त्यामुळे इकडची पण माझी कामं मला आटपावी लागतील, म्हणून 2-1 दिवस मावशीला भेटून येऊ, तेवढंच तिला बरं वाटेल थोडंसं. तर जाऊन येऊ म्हणून आम्ही जातो आहे उद्या. तर जसं जसं होईल तुमच्यासोबत उद्याचं पण रुटीन शेअर करेल. आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.